हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत? पहिला आपण पार्ट जो पाहत होतो कोणता सांगा जरा. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, बरोबर आहे. त्याचा पुढचा व्हिडिओ, पुढचा पार्ट आज सुरू करतोय. वन्स अगेन वेलकम टू डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. अँड टुडेज पॉइंट काय, द इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. यातला पहिला आपण इफेक्ट पाहिला होता हीटिंग इफेक्ट, आणि त्या हीटिंग इफेक्टचे आपण बरेचसे ॲप्लिकेशन पाहिले. काय काय सांगितलं तुम्ही सांगा. सगळ्यात पहिले सांगितलं इलेक्ट्रिक बल्ब, त्यानंतर सांगितलं इलेक्ट्रिक शेगडी, हीटर, त्यानंतर टोस्टर, आणि अजून एक राहिला तो फ्यूज. इलेक्ट्रिक फ्यूज इज ऑल्सो बेस्ड ऑन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आमच्या घरात बऱ्याचशा ठिकाणी फ्यूज लावलेलं असतं, MCB आहे, असं सगळं काही यूज करतो. मग MCB किंवा फ्यूजचं काम काय की जेव्हा ही करंट वाढेल त्यावेळी आमचे जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे त्यांना सेफ करण्यासाठी, म्हणजे इट इज अ सेफ्टी फॅक्टर फॉर अस. ओके. तसाच दुसरा इफेक्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जो आज आपण सुरू करतोय. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर व्हॅन करंट इज फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर ॲट दॅट टाइम मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड इट. मग कशी तयार होते, काय होते, कुणी सांगितलं? तर सगळ्यात पहिले जो आमचा एक सायंटिस्ट होता ओएरस्टेड, तो त्याचा एक्सपेरिमेंट करत असताना त्याच्या लक्षात आला. त्याच्या एक्सपेरिमेंट चालू असताना काय झालं की एका वायरमधनं करंट फ्लो होत होता आणि त्याच्या खाली एक मॅग्नेटिक निडल पडलेली होती. आता मॅग्नेटिक निडलचं तुम्हाला माहिती आहे, इट ऑलवेज रेस्ट इन साऊथ नॉर्थ पोझिशन, बरोबर आहे. आणि त्यावेळी जेव्हा करंट फ्लो व्हायला लागला तेव्हा ती डिफ्लेक्ट झाली. मग आता डिफ्लेक्ट झाली तर कशामुळे झाली नाही कळालं. मग परत त्यांनी काय केलं की करंट स्विच ऑफ केला आणि करंट बंद केला, तर ती परत तिच्या ओरिजिनल पोझिशनला म्हणजे साऊथ नॉर्थ पोझिशनला ती रेस्टमध्ये आली. त्यानंतर परत करंट फ्लो केला म्हणजे स्विच ऑन केला तर परत ती डिफ्लेक्ट झाली. मग परत त्यांनी करंट स्विच बंद केला तर करंट बंद झाला, करंट फ्लो बंद झाला तर ती परत साऊथ आणि नॉर्थ पोझिशनला रेस्टमध्ये आली. मग त्यांनी परत एक एक्सपेरिमेंट केला की त्या करंटची डायरेक्शन चेंज केली, रिव्हर्स केली, आणि मग त्याच्या लक्षात आलं की ती जी निडल आहे परत डिफ्लेक्ट झाली पण इन अपोजिट डायरेक्शन. आणि मग त्याला कळालं की देर इज सम रिलेशन बिटवीन दिस करंट अँड मॅग्नेटिक फील्ड. आणि मग त्यांनी आम्हाला दुसरा इफेक्ट सांगितला, दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग व्हॉट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? When current is flowing through a conductor, at that time magnetic field is produced around the conductor. It is called magnetic effect of electric current. म्हणजे कसं दिसेल तर सपोज इमॅजिन की हा कंडक्टर आहे, करंट या डायरेक्शनने फ्लो होत आहे, तर मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होणार, तर अराउंड इट म्हणजे ही अशी. तो वी नो बेटा मॅग्नेटिक फील्ड इज इन सर्क्युलर लूप. इट इज ऑलवेज इन सर्क्युलर फॉर्म, सर्क्युलर लूप फॉर्म. सो सेम वे आपल्याला ती मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टरच्या अराउंड मिळणार. ओके. मग आमचा पॉइंटही तोच आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड अ स्ट्रेट कंडक्टर कॅरिंग करंट इज कॉल्ड मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग याचा यूज काय होता आम्हाला, तर याच्यावर पण आमच्याकडे बरेचसे काय होते ॲप्लिकेशन्स. मग काय ॲप्लिकेशन्स होते, चलो लेट्स सी. हा काय दिसतोय तुम्हाला, सोलेनॉइड. काय असतं सोलेनॉइड? सोलेनॉइड इज दिस वायर अँड इट इज इन द फॉर्म ऑफ कॉइल. एक मेटालिक वायर मी तिला या फॉर्म मध्ये जर तयार केलं तर हे काय दिसतंय तुम्हाला, कॉइल. आणि या कॉइललाच काय म्हणतात, सोलेनॉइड. मग यातनं जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा काय होतं, तर आता मी सांगितलं व्हेन करंट इज फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर ॲट दॅट टाइम मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. मग इथे डायग्राम मध्ये दिसतंय मला की अशीच एक कॉइल आहे, बरोबर आहे. याला सोलेनॉइड असं नाव आहे. व्हॉट इज सोलेनॉइड? दिस वायर, ओके, इन द फॉर्म ऑफ कॉइल और इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग इन शॉर्ट. ओके, याला सोलेनॉइड म्हणतात. यातनं जर करंट फ्लो केला तर दिस लाईन्स आर शोन, है ना, या ज्या लाईन दिसत आहे these are magnetic lines of force. Magnetic lines of force. मग आता तुम्हाला मॅग्नेटिझम माहिती असेल. What is magnetism or what is magnet? Magnet is a one substance which attracts the magnetic substances like iron filling, हो ना. This characteristics of that substance is a magnetism.
बरोबर आहे. मग मॅग्नेट आम्हाला माहिती आहे, सपोज मी हा एक मॅग्नेट घेतला, बार मॅग्नेट. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेट पजेस 2 पोल्स, इट हॅविंग डायपोल, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. ओके. आणि याच्या इथे जर मी असा मॅग्नेटिक मटेरियलचा काही आयन फिलिंग ठेवला तर काय होतं, इट अट्रॅक्ट्स. आणि मग तुम्ही जर हा मॅग्नेट यातनं बाहेर काढला आणि चेक केला तर तुम्हाला असं दिसेल की साऊथ आणि नॉर्थ पोलच्या इथे खूप सारे हे मॅग्नेटिक मटेरियल स्टिक झाले. मग हे स्टिक कशामुळे झालंय, अट्रॅक्ट केलं त्यांनी, आणि अट्रॅक्ट केल्यामुळं तुम्हाला हे असं भरलेलं दिसेल. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मॅग्नेटिझम. काय म्हणतात त्याला, मॅग्नेटिझम. आता हे मॅग्नेट आणि याचं रिलेशन आहेच आहे. व्हेन करंट इज फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर और अ स्ट्रेट वायर, at that time magnetic field is produced around it. ओके. आणि मग ह्या सोलेनॉइड मध्ये पण तसंच दिसतंय. व्हॅन करंट इज फ्लोईंग थ्रू सोलेनॉइड, ॲट दॅट टाइम मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. ओके. चला हे क्लिअर. मग याचा यूज काय, तर वी कॅन यूज दिस सोलेनॉइड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय की मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस ड्यू टू इलेक्ट्रिसिटी, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेट. मग यूज कुठे होतं, तर बऱ्याचशा आमच्या ॲप्लिकेशन्समध्ये होतं. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर इलेक्ट्रोमॅग्नेटचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जर आमच्या घरात आपण इलेक्ट्रिक बेल पाहिली तर त्या इलेक्ट्रिक बेलमध्ये या सोलेनॉइडचा म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटचा यूज होतो. ओके. जसंही तुम्ही बेलसाठी स्विच तुम्ही जर प्रेस केला तर तुमच्या ह्याच्यात जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट असेल त्याच्या पुढे गॉंग बसवलेलं असतं. गॉंग म्हणजे ते स्टीलचं जो आहे, आणि त्यात काय होतं बेटा, मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं. आणि तिथे जो पॉइंटर आहे तो पॉइंटर टिक 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 करायला लागतो आणि तुमच्या घरातली इलेक्ट्रिक बेल वाजायला सुरुवात होते. ओके. इट्स अ ऍप्लिकेशन ऑफ दिस इलेक्ट्रोमॅग्नेट. चलो लेट्स सी नेक्स्ट पॉइंट. मग आता जेव्हा पण करंट फ्लो होतोय तेव्हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, हा पॉइंट आम्हाला कळाला. पण जर मॅग्नेटमध्ये आम्ही एखादी वायर जर ते किंवा कंडक्टर जर ठेवला तर त्याच्यावर काय होईल, तर फोर्स इज ऍक्टिंग. ओके. सो आवर नेक्स्ट पॉइंट, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. इथे डायग्राम दाखवली आहे बेटा, बघा इथे काय दिसतंय, जस्ट सी. हा एक कोण आहे, तर मॅग्नेट आहे. हा कोणता मॅग्नेट आहे, तर इट इज अ हॉर्स शू मॅग्नेट. हॉर्स शू मीन्स घोड्याची नाळ असते, बरोबर आहे, त्या नाल सारखाच हा मॅग्नेट असतो. जर तो काढायचा झाला तर हॉर्स शू मॅग्नेट असा दिसेल तुम्हाला. ओके. तर हा एक पोल त्याचा आणि हा एक पोल, नॉर्थ साऊथ पोल नेहमी सारखा इथे दिसतोय. ओके. आणि आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही एक वायर ठेवलेली आहे. हा जो लूप दिसतोय हे काय, तर फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट वायर. मग कसा वायरवर फोर्स ऍक्ट होतोय, व्हॅन करंट इज फ्लोईंग. जर करंट तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शननी फ्लो होत आहे तर ही वायर कुठे जाते, आउटसाइड. अँड व्हॅन करंट इज फ्लोईंग इन अपवर्ड डायरेक्शन देन इट इज मुव्हिंग इनसाइड. बघा इथे दिसतंय या डायग्राम मध्ये, इथे करंट फ्लो होत आहे त्या वायर मधनं. ओके. चलो, तर इट्स अ फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. चला हे कळालंय. बघा इथे स्केमॅटिक डायरेक्शन तुमच्या डायग्राम तुमच्या बुकमध्ये पण दिलेली आहे. ही वायर हे तुमचं ते नॉर्थ आणि साऊथ वाला हॉर्स शू मॅग्नेट, आणि इथे दाखवलंय करंट कुठे फ्लो होत आहे, तर करंट होत आहे फ्लो डाऊनवर्ड, आणि मग ती इनसाइड गेली आणि एकदा आउटसाइड गेली. म्हणजे डायरेक्शन आम्ही करंटची काय केली, चेंज, एकदा अपवर्ड आणि एकदा डाऊनवर्ड. जेव्हा ती डाऊनवर्ड डायरेक्शननी जाते तेव्हा ती कुठे जाते, तर बॅक आउटवर्ड. आणि जेव्हा ती अपवर्ड डायरेक्शननी करंट फ्लो होत आहे तेव्हा ती जाते इनसाइड. म्हणजे फोर्स इज ऍक्टिंग. पण हा फोर्स दिला कसा काय, याच्यासाठी आम्हाला शिकावं लागेल एक रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता हा कोणता हात आहे, लेफ्ट. हा कोणता आहे, राईट. मग लेफ्ट हँड रूल म्हटलं की कोणता हात यायला पाहिजे पुढे, लेफ्ट हँड. ओके. चला करा पुढे सगळेजण. हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल साठी आम्हाला किती फिंगर्स पाहिजे, तर ओनली 3 फिंगर्स आर रिक्वायर्ड. कोणकोणत्या, तर फर्स्ट वन इज अ थंब, सेकंड इंडेक्स फिंगर अँड थर्ड वन इज अ मिडल फिंगर. म्हणा परत एकदा, थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. दिस 3 फिंगर्स आर रिक्वायर्ड. ओके. मग बाकीच्या 2 फोल्ड करून टाकल्या.
आता यांना असं स्ट्रेच करायचं आहे की दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बघा दिसतंय, दे मेक अ 90 डिग्री अँगल. ही हॉरिझॉन्टल आहे, ही पण तुमच्या साईडनी म्हणजे समोर येते फॉरवर्ड डायरेक्शननी, आणि ही अपवर्ड आहे. तर या तिघांमध्ये अँगल झाला 90 डिग्री, मीन्स दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग आता हे 3 फिंगर केल्यानंतर कोण काय रिप्रेझेंट करत आहे, तर अकॉर्डिंग टू लॉ, बघा लॉ काय आहे आमचा, हा झाला आमचा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. हे बघा दिस 3 फिंगर्स दिसतंय सगळ्यांना. ओके, मग आता इथे जर पेन द्या, ब्लू पेन, रेड पेन, काही पेन द्या. ओके, जस्ट सी, ह्या ज्या 3 फिंगर्स आहे यांना लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, तर दिस थंब शोज अ एफ फोर्स, इट शोज अ एफ. दिस फिंगर, सेकंड फिंगर इज अ बी. बी मीन्स मॅग्नेटिक फील्ड. दिस बी इज अ मॅग्नेटिक फील्ड. आणि दिस मिडल फिंगर इज अ आय. तर इट बिकम्स अ एफ बी आय. एस बी आय सारखं लक्षात ठेवा बेटा, एफ बी आय, एफ बी आय. एफ मीन्स फोर्स, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि आय म्हणजे करंट. मग या 3 फिंगर काय शो करताय आम्हाला, एफ फोर्स, बी मॅग्नेटिक फील्ड आणि आय करंट. मग काय सांगितलं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये, तर त्यांनी सांगितलं व्हॅन करंट इज फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर. म्हणजे हे जे मिडल फिंगर आहे याच्या अलॉंग काय आहे माझा, कंडक्टर, बरोबर आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड, तर इकडे तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ओके, मॅग्नेटिक फील्डची ही डायरेक्शन आणि ही करंटची. जर आम्ही प्रॅक्टिकली पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल, सपोज इमॅजिन की हा तुमचा कंडक्टर, ही तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, आणि ह्या दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असताना व्हेन करंट इज फ्लोईंग इन दिस डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड इन दिस डायरेक्शन, देन दिस वायर इज मूव्हिंग अपवर्ड बाय युझिंग दिस. ओके, बघा इथे ही मॅग्नेटिक फील्ड, हे करंट अँड फोर्स इज ऍक्टिंग अपवर्ड. जर करंटची डायरेक्शन मी इकडे केली माझ्याकडे आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही आहे, तरी फोर्स कुठे, अपवर्ड. पण जर मी असं केलं, करंट चाललाय खाली, मॅग्नेटिक फील्ड याच डायरेक्शननी, तर फोर्स माझ्या डायरेक्शननी लागेल. मीन्स यू हॅव टू चेंज युअर दिस 3 फिंगर्स. ओके, दॅट इज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता बोर्डच्या एक्झाम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा वेळा क्वेश्चन विचारला जातो, फ्लेमिंग्स स्टेट ऑफ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग तुम्हाला लिहायचं काय, तर फर्स्ट ड्रॉ द डायग्राम, देन अकॉर्डिंग टू दिस रूल द लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेट सो ॲज these are perpendicular to each other. जसं मी करून दाखवलं. मग इथे लिहायचंय तुम्हाला की दिस इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. इंडेक्स फिंगर मीन्स दिस वन, रिंग वाली फिंगर, त्याला इंडेक्स फिंगर म्हणतात. मिडल फिंगर दिस वन, इट shows the direction of the current, and this thumb gives the direction of force which is acting on the conductor or wire. Okay, चला क्लिअर सगळ्यांना फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग हा यूज कुठे झाला, तर जे काही आम्ही मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिलं बेटा, त्याच्यावर आम्ही ऍप्लिकेशन आहे काय, तर इलेक्ट्रिक मोटार. कोणता ऍप्लिकेशन आहे, इलेक्ट्रिक मोटार. ओके, बघा हे इलेक्ट्रिक मोटर आहे. मग इलेक्ट्रिक मोटरचं काम काय आहे, तर खूप सारे आमच्याकडे ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक मोटरचे. जर इलेक्ट्रिक मोटर नसती तर खूप परेशानी झाली असती आमची. ओके, मग काय आहे इलेक्ट्रिक मोटार म्हणजे, इलेक्ट्रिक मोटार एक डिव्हाइस आहे जे आमच्या मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. कुणाला, इलेक्ट्रिकल एनर्जीला. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी बाय अ डिव्हाइस विच इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटार. ओके, तुम्हाला क्वेश्चन येतो बोर्डमध्ये, व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटार, तर यू हॅव टू राईट वन डेफिनेशन, दॅट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड इलेक्ट्रिक मोटर. यासाठी तुम्हाला मार्क्स मिळतील. मग इलेक्ट्रिक मोटर असते कशी, तर हे इथे डायग्राम मध्ये दाखवलंय. इलेक्ट्रिक मोटर टोटली बेस्ड ऑन मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे तुम्हाला मॅग्नेट यूज करावे लागतील. तर हे दिस एन आणि एस शोज म्हणजे नॉर्थ अँड साऊथ पोल. या नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये काय आहे, तर एक रेक्टँग्युलर कॉईल आहे वायरची. ती वायर एक्झेलला कनेक्ट केलेली आहे. त्या एक्झेलच्या अराउंड 2 स्प्लिट रिंग्स, स्प्लिट म्हणजे तुटलेल्या 2 अर्ध्या अर्ध्या रिंग्स जॉईन केलेल्या. त्याच्या बाजूला तिथे कार्बनचे ब्रशेस आहे.
आणि या कार्बन ब्रशेस पासून जी वायर आहे ती वायर आम्ही बॅटरीला जॉईन केलेली आहे. बॅटरीला का? कारण करंट लागेल आणि या करंटमुळे काय तयार करायचं आहे आम्हाला? मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे काय होणार? दिस कॉइल इज टर्निंग अप अँड डाऊन. मग कशी टर्न होते, काय होते? तर लेट्स सी वन व्हिडिओ फॉर इट. बघा बेटा, इथे आपण जरा पाहूया ॲनिमेटेड व्हिडिओ. हे दोन पोल आहे, साऊथ आणि नॉर्थ. याच्यात हा रेक्टँग्युलर कॉइल ABCD. ओके, आता ही वायर आमची जी कॉइल आहे ती कनेक्ट झाली या दोन स्प्लिट रिंगला PQ. ओके, त्याच्यामध्ये कोण आहे? तर एक ॲक्झल आहे. ओके, दिसतंय क्लिअर? हे पहा, ॲक्झल आला. या ॲक्झलच्या इथून या आता या ज्या दोन आमच्या स्प्लिट रिंग्स आम्ही कनेक्ट केल्या त्याला आम्ही हे कार्बन ब्रशेस. व्हाय कार्बन ब्रशेस ओनली? कार्बन ब्रश का यूज करायचा? तर कार्बन इज अ सॉफ्ट नॉन मेटल. वी नो इट्स नॉट अ metal, it's a non-metal and its melting point is so high. Okay, so we are using here carbon only. आणि मग त्याच्या आजूबाजूला त्या कार्बन ब्रशेसच्या आजूबाजूला काय केलं? तर इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजेच वायर कनेक्ट करून आणि त्याला कशाला जॉईन केलं? हे सेलला. दिसतंय सगळ्यांना? ओके, मग आता इथे काय होत आहे? व्हेन करंट इज फ्लोईंग थ्रू दिस स्प्लिट रिंग. ओके, ॲट दॅट टाइम म्हणजे आधी कार्बन ब्रश आणि नंतर कुठे जाणार? त्या तुमच्या या स्प्लिट रिंगला. स्प्लिट रिंग पासून कुठे जाणार आहे? तर तुमच्या या कॉइलला. आता इथे करंट फ्लो होतोय ABCD. ओके, मग आता इथे डायरेक्शन पहा, A to B आणि इकडे C to D. दिसतंय सगळ्यांना? मग आता AB आणि CD म्हणजे एक इकडे तर त्याच्या दुसऱ्या अपोजिट साइडनी CD अपोजिट डायरेक्शननी करंट फ्लो होतोय. मग इथे तुम्हाला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल यूज करायचा आहे. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल जर आम्ही अप्लाय केला तर काय होणार? बघा इथे आम्हाला फोर्सची डायरेक्शन मिळणार. ओके, करंट फ्लो होतोय पा इन द डायरेक्शन ऑफ AB. ओके, दिसतंय का सगळ्यांना? आणि या डायरेक्शननी C to D. मग इथे काय होणार? AB करंट फ्लो होत असताना त्या याची डायरेक्शन काय होते? डाऊनवर्ड. कारण मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे? तर नॉर्थ टू साऊथ. बघा इथे. आणि मग आमचा तो या AB कुठे गेला? डाऊनवर्ड. आणि हा गेला अपवर्ड. पुढच्या वेळी काय होणार? बघा, ही अशी कॉइल फिरते. ओके, कॉइल अशी फिरणार पूर्ण. ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार? दिस ॲक्सल इज रोटेटिंग. ॲक्सल रोटेट झाला की त्याच्या पुढे बसवलेला असतो टर्बाईन आणि त्या टर्बाईनला फिरवल्यामुळे काय होणार? तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. मग हे यूज कुठे होत आहे? तर हे यूज होत आहे बघा कुठे कुठे इलेक्ट्रिक मोटर यूज होते? फॅन्स मध्ये, रेफ्रिजरेटर्स मध्ये, मिक्सर, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर्स, पंप, ड्रिलिंग मशीन एक्सेट्रा एक्सेट्रा. देर आर लॉट्स ऑफ युजेस ऑफ दिस इलेक्ट्रिक मोटर. ओके, आमच्या घरातले मॅक्झिमम इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये इलेक्ट्रिक मोटर यूज होत आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना इलेक्ट्रिक मोटर व्यवस्थित कळालेली असेल. ओके, आता पुढचा पॉइंट काय? तर आम्हाला दोन इफेक्ट कळाले इथे. कोणकोणते? एक हिटिंग इफेक्ट आणि दुसरा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, मग आता काही सायंटिस्ट असे पण होते की ज्यांनी विचार केला की जर करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर मग मॅग्नेटिक फील्डमुळे करंट तयार होतो का? आणि त्याच याच्यावर एक आमचा सायंटिस्ट फॅरेडे यांनी रिसर्च केला आणि आम्हाला नवीन कन्सेप्ट मिळाला. काय? की मॅग्नेटिक फील्डमुळे करंट प्रोड्यूस करणे, इंड्यूस करणे. आणि नेक्स्ट पॉइंट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, मग व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज द प्रोसेस बाय विच अ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्युसेस अ करंट इन अनदर कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता मॅडम तुम्ही आम्हाला डेफिनेशन तर सांगितली हो, पण काही नाही, सगळी डोक्यावरनं गेली, नाही समजलं, सांगते. ओके, मग काय होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये? चला पाहूया. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये तुम्ही सगळ्यांनी एक ते फ्रेज ऐकली आहे का? कोणती फ्रेज? तर खरबूजे को देख के खरबूजा होना. म्हणजेच
जर कुणी काही केलं की त्याच्यासारखंच आम्हाला करावंसं वाटणं, याला काय म्हणतात तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे काय तर बघूया काय आहे ते. ओके, याच्यासाठी मला एक गाणं आठवतंय. कोणतं गाणं? तुझे देख देख सोना. तू म्हणणार हे म्हणजे काय, तर बघा काय होतं इथे. तर आमचा जो मायकेल फॅरेडे नावाचा सायंटिस्ट आहे, यांनी एक एक्सपेरिमेंट केला. ओके, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आम्ही काय केलं तर करंट फ्लो होत असताना मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली होती. तर इथे त्यांनी काय केलं की एक कॉईल घेतली, म्हणजेच एक वायर घेतली, त्याचे 2-3 असे टर्न घेतले आणि त्या वायरला एक गॅल्व्हनोमीटर जोडलं. आता गॅल्व्हनोमीटर काय असतं? ओके, तर आमचा गॅल्व्हनोमीटर काय असतं शॉर्टमध्ये पाहूया. बघा, गॅल्व्हनोमीटर असतं. गॅल्व्हनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट इन अ सर्किट ॲज वेल ॲज इट्स डायरेक्शन ऑफ करंट. ओके, म्हणजे काय तर एक डिव्हाइस आहे, जसं ॲमीटर आहे. कशासाठी यूज होता? करंट मेजर करण्यासाठी. व्होल्ट मीटर असतं ज्याच्याने आम्ही व्होल्टेज मेजर करतो. तसंच बेटा थर्मामीटर कळालं असेल तुम्हाला. थर्मामीटर कशासाठी यूज करता? टेम्परेचर मेजर करण्यासाठी. स्पीडोमीटर असतं स्पीड मेजर करण्यासाठी. तसंच एक डिव्हाइस गॅल्व्हनोमीटर. हा गॅल्व्हनोमीटर काय यूज कशासाठी यूज होतो तर सेम करंट आहे की नाही सर्किटमध्ये, आणि सेकंड त्याची डायरेक्शन मेजर करण्यासाठी. हा गॅल्व्हनोमीटर आहे ना, आमचा इलेक्ट्रिक मोटर जसं वर्क करतं ना त्याच प्रिन्सिपलवर वर्क करतं. इथे पण काय होतं, तिकडे जशी आम्ही कॉईल टर्न केली तसं इथे ते 2 पोल्सच्या मध्ये एक काय असतं डिफ्लेक्टर. ओके, आणि हा डिफ्लेक्टर डिफ्लेक्ट करायचं काम कोण करता तर ते 2 मॅग्नेटिक पोल्स. ओके, आणि नियर अबाउट इलेक्ट्रिक मोटर सारखं वर्किंग आहे. तर इट इज बेस्ड ऑन द सेम कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक मोटर और प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. ओके, चला मग हे गॅल्व्हनोमीटर आम्हाला कळालं. मग परत एकदा पाहूया आमचं कोणता कन्सेप्ट. तर इथे ब्रेक करायचं होतं. ओके, मग गॅल्व्हनोमीटर आम्हाला कळालं. मग या गॅल्व्हनोमीटरला इथे मी लावला. हे काय आहे तर ही एक कॉईल आहे. याच्या जवळ त्या सायंटिस्टनी काय केलं, एक आपला जो बार मॅग्नेट आहे तो आणून ठेवला, जवळ ठेवला. हा सपोज नॉर्थ पोल आहे त्याचा, आणि त्यांनी पाहिलं की गॅल्व्हनोमीटर मध्ये काही डिफ्लेक्शन होत आहे का, पण काहीच झालं नाही. ओके, मग त्यांनी तोच मॅग्नेट परत खेचून मागे नेला. ओके, तो जरा दूर नेऊन ठेवला. मग परत चेक केला काही करंट प्रोड्यूस होतोय का, काही याच्यात काही हालचाल दिसते का, तर काहीच नाही झालं. पण हे सगळं खूप वेळा करून झालं. एकदा त्यांनी मॅग्नेट मागे नेला, एकदा पुढे, परत मागे पुढे असं बऱ्याचदा ठेवला, पण काही उपयोग झाला नाही. पण मग एकदा राग त्यांनी काय केलं, हा मॅग्नेट असा खेचला इकडे. आता खेचताना काय झालं की हा मॅग्नेट जसा त्यांनी इकडे नेला त्यावेळी इथे ही जी गॅल्व्हनोमीटर मधलं जी निडल आहे ती डिफ्लेक्ट झाली. मग ती डिफ्लेक्ट झाली तर त्यांनी परत इथला मॅग्नेट इकडे आणला, पण घसरत स्लायडिंग करत आणला. मग त्याच्या लक्षात आलं की इथे काहीतरी चेंजेस होत आहे. आता परत ती जी ते जो पॉइंटर होता तो इकडे गेलेला, तो ऑपोजिट डायरेक्शननी गेला. पण हे कशामुळे होत होता तर त्याच्या लक्षात आलं की इथे जेव्हा हा मॅग्नेट मागे पुढे केला त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली. काय चेंज होत होता, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज. अँड व्हेन दिस मॅग्नेटिक फील्ड इज चेंज करंट इज प्रोड्यूस्ड. आणि दिस प्रोड्यूस नाही त्याला इंड्यूस म्हणतात. अँड दिस टर्म इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजेच ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फील्ड electricity is induced. This term is electromagnetic induction. चला क्लिअर सगळ्यांना. मग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये त्याचा यूज काय झाला तर बेटा हा एक खूप मोठा रिसर्च होता आमच्यासाठी.
ज्याचा यूज कशासाठी झाला, तर इलेक्ट्रिसिटी इंड्यूस करण्यासाठी, प्रोड्यूस करण्यासाठी, जनरेट करण्यासाठी. आणि त्यामुळे आज आमच्याकडे बऱ्याचदा लाईट गेल्यानंतर काय होतं, तर आम्ही लगेच जनरेटर लावतो, इन्व्हर्टर यूज करतो. आणि त्याच्यामुळे जरी आमच्याकडे MSCBचं कनेक्शन नसलं किंवा पॉवर कट झाला, तर आमच्या घरात संध्याकाळच्या वेळी जर इन केस लाईट गेली किंवा पॉवर कट झाली तरी पण आमच्या घरात काय असते, इलेक्ट्रिसिटी. ओके, कारण आता आम्हाला एवढं अगदी इलेक्ट्रिसिटीचं हे झालंय ॲडिक्शन की आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. ओके, आणि तसंही बेटा हे एक वरदान ठरलं आणि त्याचा यूज आम्ही केला तो इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये. मग इलेक्ट्रिक जनरेटर काय, तर अगेन इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मग कशी कन्वर्ट करते, तर दिस इलेक्ट्रिक जनरेटर mechanical energy is used to rotate the current carrying coil in a magnetic field around an axle, so electricity is generated, thereby producing electricity. मग आता इथे पहा तुम्हाला दिसतंय काय, इलेक्ट्रिक जनरेटर. तुम्ही म्हणणार नाही ना मॅडम इलेक्ट्रिक मोटार अशी होती, अरे नाही, इलेक्ट्रिक मोटार नाही, तर ही इलेक्ट्रिक जनरेटर आहे. ओके, मग काय इथे, तर इथे पण परत दोन पोल्स आहे, नॉर्थ आणि साऊथ, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इज देअर. ओके, मग या मॅग्नेटिक फील्ड मध्ये परत इथे एक कॉईल म्हणजेच आपला रेक्टँग्युलर कॉईल ठेवलेली. ओके, आणि त्याला काय इथे दोन रिंग आहे. आता इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक जनरेटर मधला सगळ्यात महत्वाचा चेंज जर काही असेल तर तो रिंग. तिकडे जी रिंग होती ती स्प्लिट रिंग होती, म्हणजे दोन हाफ. इथे ही एक रिंग आणि ही एक, अशा दोन रिंग्स त्यांनी यूज केल्या आहेत. ओके, म्हणजे इथे स्प्लिट रिंग्स नाही. आणि तिकडे काय होतं, तिकडे बॅटरी आम्ही लावलेली होती, इथे बॅटरी लावलेली नाही. इथे काय यूज केलाय, तर हा गॅल्व्हनोमीटर यूज केलाय. हा एक डिफरन्स आहे बेटा इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये. तर इलेक्ट्रिक जनरेटर काय, मग आमच्याकडे एक छान वरदान आम्हाला मिळालं, म्हणजे ते काय, जनरेटर, इलेक्ट्रिक जनरेटर. पण आता तुम्ही म्हणणार की इलेक्ट्रिक मोटरवर आम्ही लेफ्ट हँड रूल यूज केला, तर इलेक्ट्रिक जनरेटरवर काय, तर इलेक्ट्रिक जनरेटरसाठी आम्ही फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज करणार. फ्लेमिंगचा राईट हँड रूल. मोटरसाठी आम्ही काय यूज केलं, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, आणि जनरेटरसाठी फ्लेमिंगचा राईट हँड रूल. ओके, मग आता हे दोन्ही जर आम्ही असं एकत्र केलं काय बनतंय, यो यो हनी सिंग. मग आता या राईट हँडवर काय, तर मगाशी जसं आम्ही पाहिलं बेटा, तर अगेन वी आर युजिंग दिस थ्री फिंगर्स. थ्री फिंगर्स मीन्स थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर, या तीनच फिंगर आम्हाला परत पाहिजे. अगेन इट इज स्ट्रेच. कसे स्ट्रेच केलंय, तर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, वन्स अगेन दिस मिडल फिंगर शोज आय. ओके, हा काय दाखवतोय बघा, middle finger is I, this index finger is B, and what is this thumb, it's not a F, it's a M. M means motion. Okay, बेटा लेफ्ट हँड रूल मध्ये आम्ही काय लक्षात ठेवलं होतं, FBI, FBI, SBI सारखं FBI. इकडे काय, MBI, MBI सारखं तुम्ही MBI म्हणू शकता किंवा SBI सारखं MBI म्हणू शकता. तर राईट हँडला मोशन, B मॅग्नेटिक फील्ड आणि I करंट, आणि लेफ्ट हँडला FBI. ओके, पण जनरेटरसाठी आम्हाला राईट हँड थंब कोणता, राईट हँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल पाहिजे. मग फ्लेमिंग्स राईट हँड रूल मध्ये अगेन दिस मिडल फिंगर इज शोन बाय और इट शोज द डायरेक्शन ऑफ करंट. मिडल then this index finger is shown this magnetic field, and what is thumb, thumb shows the motion of the wire. Okay, चलो तो लेट्स सी जनरेटर. मग जनरेटर मध्ये इलेक्ट्रिक जनरेटर कसं वर्क करतं. आता हे इलेक्ट्रिक जनरेटर आणि आमच्या इलेक्ट्रिक मोटर सारखेच आहे का, तर नाही, त्याच्यात काही चेंजेस आहे. ते काय चेंजेस आहे आपण इलेक्ट्रिक जनरेटर पाहिल्यावर पाहूया. ओके, आणि इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये AC की DC. मग आता AC आणि DC म्हणताय मॅडम म्हणजे काय, तर AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट. मग पाहूया आपण AC आणि DC. ओके, ओके, हा आमचा राईट हँड रूल कोणाचा, फ्लेमिंगचा. बघा इथे दाखवलाय
मी जसं दाखवते तसंच आहे. आणि तुमचा हे कोण मिडल फिंगर करंट दाखवतात, तुमची इंडेक्स फिंगर काय दाखवत आहे मॅग्नेटिक फील्ड, आणि थंब काय दाखवत आहे मोशन ऑफ अ कंडक्टर. मग यामध्ये आम्ही एसी आणि डीसी एक छोटासा पॉइंट पाहूया. एसी म्हणजे काय तर अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग म्हणजे काय अल्टरनेट होणारा. ओके, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजेच एका डायरेक्शननी करंट नाही फ्लो होत आहे, इथे अल्टरनेट करंट फ्लो होतोय. ओके, मग याचा सिम्बॉल आहे हे असा. मग करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एसी करंट. त्याचा सिम्बॉल हा. अँड इट इज ऑसिलेटरी करंट, म्हणजे सारखा ऑसिलेट होतो, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह देन निगेटिव्ह. त्यानंतर डायरेक्ट करंट म्हणजे काय तर डायरेक्ट करंट मध्ये हा जो करंट आहे हा नॉन ऑसिलेटरी आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे अल्टरनेट येणार नाही, तर डायरेक्ट तुम्हाला पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह मिळणार, म्हणजे करंट इज फ्लोईंग इन वन डायरेक्शन ओनली. अँड हा जो डीसी आहे तो म्हणजे बॅटरी, आमचा सेल. ओके, तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल एव्हर एडीचा सेल, तर हा काय देतो बेटा डायरेक्ट करंट. ओके, आणि अल्टरनेट करंट कुठे मिळतं मॅडम तर आमच्या घरी जो MSCB कडनं आलेला जो काही कनेक्शन आहे त्याच्यात जे करंट आहे तो AC आहे, अल्टरनेटिंग करंट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्या घरी जे MSCB कडनं जे पॉवर सप्लाय आलेला आहे इट्स AC. मग त्याची तुम्हाला हे पण माहिती असेल की फ्रिक्वेन्सी काय किंवा त्याचं व्होल्टेज काय, तर इट इज 220 व्होल्ट, म्हणजे जो काही आमचा पोटेन्शियल डिफरन्स आहे कशातला तर तुमच्या लाईव्ह आणि न्यूट्रल या दोघांमधला डिफरन्स आहे 220 व्होल्ट. ओके, आणि फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्झ. म्हणजे काय तर आमच्याकडे 50 सेकंडमध्ये एका सेकंडमध्ये 50 वेव्स येतात. 50 वेव्स म्हणजे एक पॉझिटिव्ह वेव्ह आणि अर्धी निगेटिव्ह वेव्ह, अशी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ हाफ वेव्ह बनवून एक वेव्ह बनते, आणि अशा 50 वेव्ह आमच्याकडे येतात. म्हणजे 50 पॉझिटिव्ह आणि 50 निगेटिव्ह, म्हणजे 50 वेळा हा करंट बदलतो. ओके, पिरियॉडिकली, आणि त्याला आम्ही फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, आणि ही फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्झ. चलो इथपर्यंत क्लिअर AC आणि DC. तर आमच्या जनरेटरमध्ये आम्ही AC यूज करतो का DC तर आम्ही जनरेटरमध्ये जनरली DC यूज करतो. का कारण जो करंट आम्हाला मिळतो तो एका डायरेक्शननी फ्लो होतो. ओके, मग या जनरेटरचं वर्किंग आपण पाहूया. हे काय आहे आठवलं काही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या बँकांच्या किंवा मोठ्या मोठ्या मॉलच्या बाहेर आम्हाला दिसणार हे जनरेटर आहे. मग हे जनरेटरचं आम्ही वर्किंग पाहूया कसं असतं. तर इथे पण तुम्हाला काय दिसणार सेम. हे आता बघा हे दोन पोल आमचे नॉर्थ आणि साऊथ, ही आमची रेक्टँग्युलर कॉईल, त्याला जॉईन केलं आम्ही ह्या दोन स्प्लिट नाही तर इट्स अ कम्प्लीट रिंग, आणि त्याला दोन कार्बन ब्रशेस. तिथे काय होत आहे तर ही तुम्हाला कॉईल टर्न करायची आहे. टर्न कशी करणार तर पहा इथे जे ॲक्झल आहे याला इकडे काहीतरी तुम्हाला इंजिन द्यावं लागेल. तर इथे कोण आहे तर इथे स्टीम इंजिन दाखवलेलं आहे. एक हे आलं स्टीम इंजिन. या स्टीम इंजिनचं काम काय तर ॲक्झल फिरवणं. ॲक्झल फिरल्यामुळे कॉईल फिरणार, कॉईल टर्न झाल्यामुळे काय होणार तर मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज होणार, आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज झाल्यामुळे काय होणार तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार, आणि ती इलेक्ट्रिसिटी या वायर्सच्या थ्रू आम्ही काय सेलला जॉईन करणार किंवा बॅटरीला जॉईन करणार आणि ती स्टोअर करणार. ओके, हे पहा कसं टर्न होत आहे तसं टर्न होणार कॉईल आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. चला आय थिंक तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं असेल. मग परत या आमच्या इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये. ओके, इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटर मधला डिफरन्स काय तर इलेक्ट्रिक मोटारमध्ये आम्ही काय केलं तर आम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट केली मेकॅनिकल एनर्जीमध्ये. इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये काय केलं आम्ही तर आम्ही इकडे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, हा पहिला डिफरन्स. दुसरा डिफरन्स आम्ही काय पाहिला तर दुसरा डिफरन्स असा पाहिला की इलेक्ट्रिक मोटारमध्ये ज्या आम्ही ॲक्झलच्या अराउंड ज्या दोन रिंग वापरल्या होत्या त्या स्प्लिट रिंग होत्या. स्प्लिट म्हणजे हाफ हाफ, म्हणजे दोन हाफ हाफ रिंग यूज केल्या होत्या, आणि इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये आम्ही ज्या रिंग यूज केल्या त्या कम्प्लीट रिंग होत्या, दोन वेगवेगळ्या रिंग.
ओके, तिकडे पण कार्बन ब्रशेस होते, इकडे पण कार्बनच ब्रशेस यूज केलंय. पण इकडे काय झालं की ॲक्झल म्हणजे तिकडे जी आमची कॉईल आहे ती कशामुळे रोटेट होत होती, तर करंटमुळे, इलेक्ट्रिक करंटमुळे. म्हणून आम्हाला तिथे एक बॅटरी म्हणजे सेल जोडावा लागला. आणि इकडे आम्हाला बॅटरी जोडायची गरज नाही पडली. आमची जी कॉईल आहे ती आम्ही टर्न केली बाय युझिंग अ स्टीम इंजिन किंवा अजून काही एखादा तुम्ही यूज करू शकता, ज्याच्याने ती तुम्हाला काय करायचं आहे की ती कॉईल टर्न करायची. आणि त्याच्यामुळे काय झालं, करंट प्रोड्यूस झाला, इंड्यूस झाला आणि तो आम्ही स्टोअर केला. ओके, होप सो की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आज आमचा दुसरा चॅप्टर संपला. कोणता, तर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, आता आम्ही जर एवढी मेहनत केली आहे तर वन्स अगेन काय म्हणणार, शेअर, लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट ऑल्सो. आणि जर तुम्हाला काही वाटलं, काही डाऊट्स असेल तर त्याच्या खाली तुम्ही डाऊट्स टाका. जे काही तुमचे असतील त्याचं तुम्हाला नक्की आन्सर मिळेल. थँक्यू.